सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याबद्दल काल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली व घाणेरड्या पद्धतीने जी शिवीगाळ केली त्याबद्दल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे। एका पत्रकारांच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत खूप खालच्या स्तरावर जाऊन जी टीका टिप्पणी केली त्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी एक स्टेटमेंट जारी केलं असून त्यांनी या बाबतीत उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला असून त्यांनी या सर्व वक्तव्याचा जाहीर निषेध भाजपा जिल्हा सरचिटणीस म्हणून केला आहे। या बाबतीत सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस विकास वाघमारे काय म्हणाले पाहूया। जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अगदी डिस्टिंक्शन नेतृत्वाखाली लढणार आहे। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार कापायचं नाही। बरं, त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय तो? हा कोण? गोरे ना कोण तो? काय? नमस्कार। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि स्वतःला सर्वज्ञानी समजणारे संजय राऊत यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्यावरती टीका करत असताना प्रेसच्या समोर अत्यंत हीन दर्जाच्या अत्यंत खालच्या दर्जाच्या शिव्या देऊन शिवीगाळ केली। खरं तर एका बाजूला शिवसेना ठाकरे गट सकाळपासून संध्याकाळपर्यंत जगाला ज्ञान शिकवण्याचं काम करते। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सभ्यता, महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राचं राजकारण ह्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान वाटण्याचं काम ही शिवसेना करत असते। आणि संजय राऊत दुसऱ्या बाजूला मीडियाच्या समोर एका राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला शिवीगाळ करतात। हे खरं तर त्यांचे संस्कार, त्यांचा बुरखा आणि त्यांची सभ्यता त्यांनी स्वतःच्या हातानं मीडियाच्या समोर फाडली। खरं तर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणाले की जयकुमार गोरेंची लायकी काय? तर संजय राऊत जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे की आपण एका कॅबिनेट मंत्र्याला त्यांची लायकी काय अशा पद्धतीचा प्रश्न करतो। जे जयकुमार गोरे मान खटाव सारख्या दुष्काळी भागातनं सलग चौथ्यांदा विधानसभेवर प्रचंड बहुमतानं निवडून गेले आणि आपण असे की आपण एकदाही कुठली निवडणूक लढली नाही। आमदाराच्या मतावरती राज्यसभेत जाणाऱ्या संजय राऊतांनी थेट जनतेतून चौथ्यांदा निवडून येणाऱ्या आणि जिल्हा परिषदेची निवडणूक एकदा लढणाऱ्या असा 5 वेळा जनतेतनं निवडणूक लढून येणाऱ्या जयकुमार गोरेंना लायकी विचारत असताना एकदा कधीतरी आरशात बघायला पाहिजे। तर संजय राऊतांनी जो प्रश्न विचारला तर जयकुमार गोरेंची लायकी काय? तर संजय राऊत तुम्हाला सांगतो जयकुमार गोरेंची लायकी काय? सलग मान खटाव सारख्या भागातनं चौथ्यांदा निवडून आले ही जयकुमार भाऊंची लायकी आहे। दुसऱ्या बाजूला या सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर 68 पैकी 38 जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या ही जयकुमार भाऊंची लायकी आहे। दुसऱ्या बाजूला 11 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचा सभापती केला ही जयकुमार भाऊंची लायकी आहे। 102 नगरसेवकांपैकी 87 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महापालिकेवर निवडून आणले ही जयकुमार गोरे भाऊंची लायकी आहे। त्यामुळं संजय राऊतांनी जयकुमार भाऊंची लायकी विचारण्यापेक्षा तुमची स्वतःची लायकी काय हे एकदा तपासण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर, भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांवर अश्लील शिवीगाळ करताना आणि अत्यंत हीन दर्जाची टीका करताना संजय राऊतांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा याच्यापेक्षा अत्यंत चांगली भाषेमध्ये प्रत्युत्तर देता येतं। मात्र भारतीय जनता पार्टीचे संस्कार, भारतीय जनता पार्टीची सभ्यता न विसरणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। त्यामुळे संजय राऊतांनी यापुढे तोंड सांभाळून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती आणि नेत्यांवरती टीका करावी। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा आणि संजय राऊत यांनी केलेल्या शिवीगाळीचा भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो।